20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिवस आहे आणि स्वामी समर्थांच्या प्रगट दिनापूर्वी केलेली 11 दिवसाची दत्त सेवा ही अत्यंत प्रभावी मानली जाते. असं म्हणतात की या 11 दिवसात मनापासून केलेली स्वामींची सेवा आणि नामस्मरण भक्तांच्या आयुष्यातील अडथळे दूर करते आणि स्वामींची कृपा मिळवून देते. पण ही 11 दिवसाची दत्त सेवा नेमकी कशी करायची, कोणता मंत्र, कोणती पूजा आणि कोणते नियम पाळायचे हे सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत केली जाणारी अत्यंत प्रभावी 11 दिवसाची दत्त सेवा जी भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे परब्रह्म, दत्तावतार, अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की भक्तांच्या मनात एक अद्भुत शक्ती जागृत होते. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचे संकटात रक्षण केले, दुःख दूर केले आणि जीवनाला योग्य दिशा दिली. असं मानलं जातं की स्वामींच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं केलेली ही सेवा, जप आणि भक्ती अत्यंत फलदायी ठरते. म्हणूनच 11 दिवसाची सोपी पण प्रभावी दत्त सेवा पद्धत, ही सेवा कशी करायची बघूया. तर आजपासून पहिला दिवस सुरू होतोय. संकल्प आणि स्वामींचं नामस्मरण घेऊन पहिल्या दिवशी सकाळीच लवकर उठून स्नान करावं आणि घरातील देवघर स्वच्छ करावं. देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी, समोर एक दिवा लावावा आणि अगरबत्ती अर्पण करावी. नंतर हात जोडून असा संकल्प करावा की हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्या कृपेने पुढील 11 दिवस दत्त सेवा करण्याचा संकल्प करीत आहे. माझ्या जीवनातील अडचणी दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. ही अगदी साधी आणि सोपी सेवा आहे जी तुम्ही पहिल्या दिवशी करू शकता. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर बसून दत्त नामजप करावा. श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप किमान 108 वेळा करावा. जप करताना मन पूर्णपणे स्वामींमध्ये एकाग्र करावं. असं मानलं जातं की हा जप केल्यानं नकारात्मक ऊर्जाही दूर होते. तिसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ चरित्रातील एक अध्याय वाचावा. जर पुस्तक उपलब्ध नसेल तर स्वामींच्या लीलांचे श्रवण किंवा वाचन करावे. यामुळे भक्ती वाढते आणि स्वामींचे अनुभव समजतात. चौथ्या दिवशी गुरूंचं स्मरण करावं. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात, म्हणून चौथ्या दिवशी गुरूंचं स्मरण करावं. स्वामींच्या समोर बसून प्रार्थना करावी. हे स्वामी समर्थ, तुम्हीच माझे गुरु आहात, माझे रक्षण करा आणि मला सद्बुद्धी द्या. पाचव्या दिवशी अन्नदान किंवा मदत करावी. शक्य असेल तर गरजू व्यक्तींना अन्न द्यावंच. पक्ष्यांना दाणे टाकावे किंवा कोणाला मदत करणंही सेवाच मानली गेली. स्वामी नेहमीच सांगतात, भुकेल्याला अन्न देणं म्हणजे देवाची सेवा. त्यानंतर 6व्या दिवशी दिवसभरात शक्य तितक्या वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामींचं नामस्मरण करावं. काम करताना, चालताना किंवा मनातल्या मनात हा जप करू शकता. यामुळे मनःशांती मिळते. 7व्या दिवशी संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दीप लावताना प्रार्थना करावी की स्वामी, माझ्या जीवनातील अंधार दूर करा. त्यानंतर 8व्या दिवशी दत्त मंत्राचा जप करावा. या दिवशी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. हा मंत्र दत्तभक्तांसाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. 9व्या दिवशी स्वामींचं कीर्तन किंवा भजन करावं. आरतीही करावी, कारण श्री स्वामी समर्थ यांची आरती केल्यानं वातावरण सकारात्मक होतं. 10व्या दिवशी कृतज्ञता बाळगावी. स्वामींचे आभार मानावे. स्वामींना सांगावं की तुमच्या कृपेनं माझं जीवन चालतं, माझ्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या. आणि 11व्या दिवशी म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी विशेष पूजा करावी. स्वामींच्या फोटोसमोर फुले, नैवेद्य आणि आरती करावी. आरती केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणत स्वामींचा जय जयकार करावा. शेवटी प्रसाद वाटावा आणि अशा प्रकारे स्वामींची 11 दिवसाची सेवा करावी. ही 11 दिवसांची दत्त सेवा किंवा स्वामी सेवा अत्यंत साधी, सोपी आहे, पण मनापासून केली तर ती अतिशय प्रभावी ठरते, असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. स्वामी नेहमीच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या प्रगट दिनापर्यंत ही 11 दिवसाची दत्त सेवा आणि स्वामी सेवा श्रद्धा आणि विश्वासानं करा. तुम्हाला प्रचिती नक्कीच येईल. स्वामींची कृपा नक्कीच लाभेल, कारण मनापासून केलेलं नामस्मरण आणि सेवा कधीही वाया जात नाही. कारण स्वामी स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी खात्री आहे.
तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त कोणती विशेष सेवा करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत, कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.